फेब्रुवारीमध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा राग मनात धरून व खडी मशीन सील झाल्याच्या वादातून ईट येथील राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या दोन गट आमनेसामने येऊन तुंबळ मारामारी झाल्याची घटना 24 एप्रिल रोजी रात्री 9च्या सुमारास नागेवाडी चौकात घडली आहे. लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांनी झालेल्या या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून वाशी पोलीस ठाणे येथे दोन्ही गटातील सदस्य यांनी परस्पर एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अंदरूड तालुका भूम येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सोपान गीते आणि ईट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुनील पोपट देशमुख यांच्यात गेल्या 2 महिन्यांपासून धुसफूस सुरू होती. याचे रूपांतर 24 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास या वादाची मोठी ठिणगी पडली. दोन्ही गटातील सदस्य हे आमनेसामने आल्याने लोखंडी रॉड आणि काठ्यांनी एकमेकांवर हल्ला चढवण्यात आला. या प्रकरणात ज्ञानेश्वर गीते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील देशमुख यांची खडी मशीन महसूल विभागाने सील केली होती. त्याचा राग मनात धरून देशमुख आणि त्यांच्या 10 ते 15 साथीदारांनी गीते यांची गाडी अडवली. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने मारहाण केली असं म्हटलं आहे. यांच्या फिर्यादीनुसार सुनील पोपट देशमुख, सयाजी किसन हुंबे, निखिल मनोहर देशमुख, बाबा रमेश भोसले, अर्जुन किसन सूळ, राजाभाऊ शिवाजी देशमुख, रेवण ठोंबरे, अमर सुनील देशमुख, सचिन गुरव, प्रताप शिवाजी भोईटे, रुपेश साळुंके व इतर अनोळखी 6 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास सावंत करीत आहेत. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून